महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना विरोध करत आज भाजपची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीला लोकसभेतील तिन्ही विधानसभेच्या किनवट असेल, उमरखेड आले असेल आणि हिंगोली असेल या तिन्ही विधानसभेचे आमदार या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता तानाजी मुटकुळे आहेत। आमदार साहेब काय सांगाल, शेजारच्या जिल्ह्यामध्ये प्रचार सुरू झाला आणि तुमच्या आढावा बैठका सुरू आहेत? नाही, आज ही बैठक सर्व कार्यकर्ते इथं जमा झाले, सकाळी येणार म्हणून हिंगोली शहराच्या भारतीय जनता पार्टी लोकांनी सांगितलं म्हणून ही बैठक आज इथं आयोजित केली आणि आम्ही सर्वजण तिन्ही आमदार, आमचे माजी खासदार आम्ही सर्वजण या बैठकीला होतो। किनवट पासून ते शेनगावपर्यंतचे सर्व बूथ प्रमुख जवळपास 2-3 हजार कार्यकर्ते आज इथं सुमोट आले। त्यांना कोणी गाड्या पाठवल्या नाही, कोणी त्यांना काही बोललं नाही। का तर भारतीय जनता पार्टीला ही जागा द्यावी असा गेल्या 5 वर्षापासूनचा आमचा अट्टाहास होता। कारण आमचे 3 आमदार आहेत, आमचे 2004 बूथ सक्रिय आहेत, त्यांचे 11 सदस्य सुद्धा सक्रिय आहेत। अशी ताकद असताना ही जागा पुन्हा शिवसेनेला दिली। मागच्या वेळेस सुद्धा आम्ही ही जागा जिंकून दिली शिवसेनेला, म्हणून आज आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही उद्या फडणवीस साहेबांना परभणीमध्ये भेटणार आहोत। मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत, त्यांची भेट घेऊन ही जागा पुन्हा भारतीय जनता पार्टीला द्यावी अशी त्यांना आम्ही विनंती करणार। मात्र कुठेतरी महायुतीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना ही जागा सुटली, त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी झाली आणि त्यानंतर तुम्ही आता कुठेतरी म्हणता की कार्यकर्त्याची नाराजी आहे। का कार्यकर्त्याला नेत्यांनी अगोदर विश्वासात घेतलं नव्हतं का? फटाके फोडा आम्ही कधी गेलो होतो? आमच्यातलं कोण गेलो? अनावधानानं आमचे 2 जण गेले होते, बाकी कोण फटाके? आम्हाला मान्यच नव्हतं ही जागा त्यांना द्यावी म्हणून। आमची पूर्ण तयारी असताना ही जागा जर शिवसेना जाते त्याच्यापेक्षा दुर्दैव काय? आणि आमचा खासदार हा 400 मधला आमचा खासदार सुद्धा असावा असं आम्हाला वाटतंय। आता 4 दिवस बाकी आहेत, या 4 दिवसामध्ये काय निर्णय घेणार आहेत तुम्ही आणि भाजपा? 100% आम्हाला जागा ही मिळणार आहे। आम्ही उद्या त्यांना साकडं घालणार फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना की बाबा ही जागा आम्हाला द्या, आमची जागा निवडून येणार आहे। कारण तर शिवसेनेचं कुठलं नेटवर्क नाही, त्यांच्या कार्यकर्त्याचं जाळं नाही, हे आपण सर्वजण जाणतात। त्याचा तालुका अध्यक्ष सुद्धा व्यवस्थित कुठं नाही, त्यांच्या बॉड्या नाहीत, बूथ प्रमुख नाही, शक्ती केंद्र प्रमुख नाही, बूथवर कोण बसेल अशी परिस्थिती शिवसेनेची आहे। त्यामुळं ही जागा आम्हीच जिंकू शकतो असं आमच्या कार्यकर्त्याच्या बोलण्यावर आपण सुद्धा आता बैठकीला होतात, आपण सुद्धा ऐकले सर्व गोष्टी। मात्र कुठेतरी तुम्ही आता बोलताना म्हणाले की आपल्याला कमळ नाही मिळालं तर धनुष्यबाण घ्यायचं, तुम्ही सोडून धनुष्यबाण कोण घेणार आहे? मग धनुष्यबाण आमचे कार्यकर्ते घेऊ शकतात। शिंदे साहेब जर म्हणाले की बाबा आता आम्हाला जागा आम्हाला राहू द्या, ही जागा भारतीय जनता पार्टी आम्हाला देता येत नाही, आमचं कमळ घ्या, तर आमचे नेते मंडळी आमची तयारी मागणार आहे तिकीट। कमळ नाही भेटलं, धनुष्यबाण जर नाही भेटला, धनुष्यबाण हेमंत पाटलाकडेच राहिला तर स्वतः आमदार मुटकुळे म्हणून तुमची भूमिका काय? माझी भूमिका तर आमच्या युतीसोबत असणार आहे, पण कार्यकर्ते ऐकतील आमचं अशी चित्र आता सध्या तरी नाही। मग काय भाजपची इथल्या कार्यकर्त्यांची काय भूमिका राहणार आहे? कार्यकर्ते आता करतील भूमिका, उद्या आम्ही वापस आल्यावर सांगतील ते आम्हाला काय सांगायचं। आम्ही तिथले काय सांगितलं नेतृत्वानं त्यावेळेस कार्यकर्त्यांना आम्ही सांगू, त्यावेळेस कार्यकर्ते ठरवूचे। आता बस हेमंत पाटील हेच जर उमेदवार राहिले तर चित्र काय असणार आहे? लोकांच्या भावनेहून तर वाटत नाही हेमंत पाटील निवडून येते म्हणून आजच्या परिस्थितीत, पण आणखी 20-25 दिवस आणखी आपल्या हातात आहेत, त्यावेळी काही परिस्थिती सुधारली तर सुधारली, नसता सुधारल असं वाटत नाही। निश्चितच हे होते आमदार तानाजी मुटकुळे। या ठिकाणी खासदार हेमंत पाटील जर उमेदवार राहिले तर ते निवडून येतील असं मला वाटत नाही, असं तानाजी मुटकुळे म्हणाले। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे, मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।